मंडळी, राजकारणामध्ये एकीचं बळ आणि एकाचं बळ या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. हा संदेश ज्या जिल्ह्यातल्या राजकारणानं लोकसभा निवडणुकीमधनं महाराष्ट्राला दिला त्या सांगलीमध्ये आपण आहोत. नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती मुद्दा विधानसभेचा घेऊन आज आपण आलेलो आहोत सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये. इथली राजकीय गणितं सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहेत. या मतदारसंघामध्ये म्हणजे प्रामुख्यानं हा मतदारसंघ हा 2009 पासूनचा आपण विचार केला तर भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 3 वेळा या ठिकाणी भाजपचा आमदार झालेला आहे. मागच्या वेळेला सुद्धा 2019च्या विधानसभा निवडणुकीमधनं सुधीर गाडगीळ हे इकडचे आमदार झाले. आता या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडलेली आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वीच गाडगीळ साहेबांनी सांगितलेलं आहे की मी या वेळेला उमेदवारीसाठी इच्छुक नाहीये. त्याच्यावरनं बरीच चर्चा झालेली आहे. भाजपमधनं या त्यांच्या घोषणेनंतर खरं तर इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे. तिकडे काँग्रेसविषयी बोलायचं तर याच मतदारसंघामधनं विशाल पाटील यांना सुद्धा मोठं मताधिक्य मिळालं. त्यामुळे अर्थातच काँग्रेसचा इकडचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि वाढलेल्या कॉन्फिडन्स बरोबरच काँग्रेसमधनं सुद्धा इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला बोलावं लागणार आहे. भाजपचा गड अशी ज्या मतदारसंघाची ओळख आहे तो मतदारसंघ काबीज करण्यासाठी काँग्रेसही सज्ज आहे. त्यामुळे ही संधी या वेळेच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळते का हे आपल्याला बघायचं आहे. आपण सुरुवात करूया चर्चेसाठी. सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यासोबतच स्थानिक नेते आपल्या सोबत आहेत. त्या सगळ्यांची ओळख आधी आपण करून घेऊया. स्थानिक नेत्यांकडनं आपण सुरुवात करूयात. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं शंभूराज काटकर उपजिल्हा प्रमुख आहेत पक्षाचे. काँग्रेसकडनं सरचिटणीस संघटक आशिष कोरे पक्षाची बाजू मांडतील. त्याचबरोबर काँग्रेसकडनं रोहिणी पाटील ज्या महिला नेत्या आहेत त्या पक्षाची बाजू मांडतील. त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दिगंबर जाधव पक्षाचे जिल्हा संघटक. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं सचिन जगदाळे सांगली विधानसभा अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. शिंदेच्या शिवसेनेकडनं महेंद्र चन्नाळे पक्षाचे जिल्हा प्रमुख. भाजपकडून नीता केळकर माजी प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चाच्या आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर भाजपकडनं सागर भोरे डोंगरे समर्थक आपल्या सोबत आहेत. सतीश साखळकर नागरिक जागृती मंचचे आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर वंचितकडनं विज्ञान माने आपल्या सोबत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं महेश खराडे आपल्या सोबत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं शहर अध्यक्ष पद्माकर जगदाळे आपल्या सोबत आहेत. 15 वर्षामध्ये आमदार महोदयांनी जी कामं केलेली आहेत त्यातला असा कोणता एक प्रमुख मुद्दा आहे, कोणता एक महत्त्वाचं विकास काम आहे जे तुम्ही जनतेला सांगणार आहात आणि मतं मागणार आहात? गेल्या सुधीरदादा गाडगीळ आमदार झाल्यापासून त्यांनी सांगली शहरातल्या रस्त्यांची कामं ही इतकी चांगल्या पद्धतीनं चालू आहेत, केलेली आहेत आणि जवळजवळ 100 कोटी महापालिका जेव्हा आमच्या ताब्यात असताना आत्तापर्यंत कधीच एवढा महापालिकेला निधी आला नव्हता. एवढा आलेला असल्यामुळं तेव्हापासून आणि आमच्या शहराला लागत असलेली ग्रामीण भागातली जी 10 गावं आहेत त्या गावामधल्या ज्या झालेल्या कामामधला जर निधीचे आकडे बघितले तर 10 कोटीच्या खाली तुम्हाला कुठल्याच गावाचा जो आकडा नसेल जो पूर्वी तुम्हाला 1 कोटीच्या वर सुद्धा कधी दिसला नसेल. इतकी कामं ग्राम सुधारण्यापासून ते शहरामधले रस्ते आणि उड्डाणपूल ही आमची महत्वाची कामगिरी आहे. आता दादांचा मुद्दा जर म्हणायचं झालं तर भाजप आणि महायुती सरकारकडून झालेला विकास काम एवढा चांगला झालेला आहे की आता पक्षामधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा वाटतंय की पक्षाकडून एखादा दगड जरी उभा केला तर तो निवडून येईल. त्यामुळेच या ठिकाणी दिसणारी ही उत्सुकता आपल्याला जाणवत असेल आणि त्याला बघून दादांचं मत असं आलं की मेरिटवर ज्याचं काम चांगलं असेल पक्ष त्याला उमेदवारी देईल. म्हणून मी उमेदवारी मागणार नाही, मी उमेदवार म्हणून उभारणार नाही असं म्हटलेलं नाही. विकासाच्या बाता मारतायत. सांगलीतल्या शहरांमध्ये 4 व्हीलर रस्त्यांमध्ये गेल्यात. हा यांचा विकास आहे. राम मंदिर गळतंय, संसद गळतीये, छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला. सांगलीतल्या रस्त्यांमध्ये 4 व्हीलर पडतायत आतमध्ये. पुण्यामध्ये ट्रक घुसलाय. भारतीय जनता पार्टीचा गळका विकास आहे. दुसरी गोष्ट आमदार सुधीर आहे बघा, म्हणजे जिकडे भाजपचे फुगे तयार असतील तर यांच्या हातामध्ये टाचण्या आहेत फुगे फोडायला. विसरू नका. येतो तुमच्याकडनं प्रतिक्रिया घेतो. हे बघा, गाडगीळ साहेबांच्या आमदार फंडामध्ये भ्रष्टाचार होतो असं त्यांच्या सहकारी पक्षाचे योगेंद्र थोरात म्हणून नेते आहेत त्यांनी आरोप केलाय. टक्केवारी घेतात म्हणून आमदारांच्या जवळचे लोक. हा भारतीय जनता पार्टीच्या विकासाला भ्रष्टाचाराचे गालबोट लागलेले आहेत, हे वास्तव आहे. बरं, शिवसेनेकडनं प्रतिक्रिया घ्या, बोला.
सरळ सरळ धुळफेक आहे. आम्ही मागच्या इलेक्शनमध्ये भाजप बरोबर होतो. 5,000 मतांनी निसटता विजय झालेला आहे आणि त्यामध्ये शिवसेनेचं यश आहे हे भाजपवाल्यांनी विसरू नये. दुसरी गोष्ट, आशिषनं ज्या मुद्द्यांचा क्लिअर केलं त्याचा पुनरुच्चार करणार नाही, पण ह्याच भाजपमध्ये आता एक इच्छुक आहेत उमेदवार पृथ्वीराज पवार नावाचे. त्यांनी पॉम्पलेटबाजी केलेली आहे. सांगली जिल्हा, सांगली शहर अंमली पदार्थाच्या गर्तेत आहे. गेली 15 वर्ष कोणी सांगितलंय? पृथ्वीराज पवार म्हणून भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी पॅम्पलेट वाटलेले आहेत. तर जिल्ह्यामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गेली 10 वर्ष आहेत. हे खरं आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्राउंडची दुरवस्था यांच्याकडून कधीही बघितलंय? सांगली जिल्ह्याला जोडणारं सांगलीचं बस स्थानक मुख्य ह्याची झालेली दुरवस्था असेल. आरटीओ ऑफिस सांगली शहरातलं 3-3 ठिकाणी बसले. लोकांना ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कुठं जायचं, गाडीची नोंदणी करायला कुठं जायचं हेही माहित नाही. 1-2 पाऊस झाले तर सांगली शहराची अवस्था एखाद्या जंगलासारखी होते. एवढं दुर्लक्ष ह्या सांगली विधानसभेतल्या आमदारांचं झालेलं आहे. सांगलीतले उद्योग हे जवळच्या कर्नाटकात गेलेले आहेत. त्यामुळे MIDC ओस पडून बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे. सुधीरदादांच्या कार्यकाळात काही कामं झालेत का ती मान्य आहेत, केले त्याला केलं म्हणायला पाहिजे. मात्र रस्ते आणि गटरीच्या पलीकडे जाऊन शहराच्या काहीतरी मूलभूत गरजा असतात. त्यात तुम्हाला सांगायला खेद वाटेल की सांगलीचं पाणी पिलं तर तो जगातलं कुठलंही पाणी पचवू शकतो ही म्हण मला लाज वाटते. माझं वय वर्ष 47. मी शहराचे नागरिक इथे सगळेजण बसलेत. मात्र ती शेरी नाल्याची योजना हाय तशी धुळकात पडलेली आहे. स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांनी शेरी नाल्याची खासदार असताना योजना आणली, ती आज सगळ्यात पूर्ण झालेली नाही. त्यात काय मला कळत नाही. त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की ड्रेनेजच्या बाता मारल्या जातात. कुपवाड योजनेची 200 कोटीची स्कीम आहे. त्यात शिवसेनेचे आमची रुपेश मोकाची भांडणं काढतात. मला एक विचारायचं आहे, भाजप म्हणतंय की पैसे आले, परंतु पैसे आले, निधी आला, आम्हाला मान्य आहे. परंतु जसा जो फुगवटा आहे निधीचा, तो निधी नक्की जनतेसाठी वापर झालाय का? आज आपण बघतोय बस स्टँड कुठं सुरक्षित नाही आहे. महिलांचे बाळंतपण सुद्धा ST बसमध्ये व्हायला लागलेत. रस्ते कनेक्टिव्हिटी 0 आहे. आणि हायवेचा विषय असला तो केंद्राचा विषय आहे, तो राज्यामध्ये मिक्स करायची काही गरज नाही. ते केंद्राचं काम आहे. राज्याचे जे काम आहेत, राज्याचे जे मंत्री आहेत, त्यांनी कुठले योजना आणले का? आणि ग्रामपंचायती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य जी काम करतात, रस्ते गटारी, यामध्ये आमदार आणि मंत्र्यांनी बोलू नये. ते ग्रामपंचायत सदस्याचं काम आहे, ते त्यांचं आहे. तुम्ही कुठले उद्योग आणले का? औद्योगिक विकास आणला का? सांगली जिल्हा किंवा सांगली शहर किंवा मिरज हे मुद्दा म्हणून काही तालुक्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी वंचित ठेवलं जातं का? ही सुद्धा बरोबर. हे सुद्धा मुद्द्यात मी येतो तुमच्याकडे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया. जगदाळे साहेब, मला सांगा, यांनी सगळे मुद्दे मांडलेले आहेत. तुम्ही लोकांची कामं व्हावी, जनतेची कामं व्हावी म्हणून सत्तेचा भाग झालात. पण जर का ही परिस्थिती सांगलीमध्ये असेल, अशा पद्धतीनं जर का लोकांना समस्या मांडाव्या लागल्या असतील, तर लोकांना उद्या प्रश्न पडेल तुमच्या या सगळ्या राजकीय खेळीचा किंवा भूमिकेचा उपयोग काय? आपण आता कमी का पडतोय? तर आपण कोणीतरी नेता सत्तेवर आहे, आपला पक्ष सत्तेवर आहे, म्हणजे मी गप्प बसायचं. ज्याचा विरोधात आहे त्याने विरोधात बोलायचं. त्यापेक्षा आम्ही सांगलीकर म्हणून जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत सांगलीचा विकास होणार नाही. सांगलीकरांची एकी हा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे येतो आणि मग आपण पुढे जाऊया. सांगलीची बाजारपेठ म्हणजे हळदीची बाजारपेठ हे देशभर नावलौकिक आहे. मात्र आता सांगलीचा विकास थांबल्यामुळे जी हळदीची बाजारपेठ आहे ती कर्नाटकमध्ये गेली. म्हणजे या सांगली जिल्ह्यात देशभरातनं जो हळद उत्पादक शेतकरी सांगलीत येत होता, तो आता हळदीची मार्केट हे कर्नाटक आणि मराठवाड्यात गेली. म्हणजे हे सांगलीचं दुर्दैव आहे. या ठिकाणी सांगली शहराचा पाण्याचा प्रश्न जर पाहिला तर पूर्ण पाणी दूषित आहे. आळ्या मिश्रित पाणी. आज सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये जे इंदिरानगर झोपडपट्टी आहे, या ठिकाणी आळे दूषित पाणी असल्यामुळं कालच एक मुलगा तिथं मरण पावलेला आहे. गंभीर बाब आहे. बोला. आमदारांनी आतापर्यंत झोपडपट्टी पुनर्वसनाविषयी काय केलं हे सांगावं, उद्योग आणण्याविषयी काय केलं सांगावं, शारपाट जमिनीचा प्रश्न आहे त्याविषयी काय केलं सांगावं, वाढती गुन्हेगाराविषयी काय केलं सांगावं. बरेच मुद्द्यात पाण्याच्या मुद्द्याकडे मी येतो. पाण्याच्या मुद्द्याकडे येतो. थांबा. जे कोण ह्यामध्ये दूषित पाणी सोडते त्यांच्यावर आधी कारवाई करा, अशी आमची मागणी आहे. उलट बरं झालं हा मुद्दा नाही. मला प्रश्न पडतो, तुम्ही आता भाजप मागणी करताय, 15 वर्ष इथे तुमचा आमदार आहे. मग मला तुम्ही सांगा. बोला. जेव्हा तुम्ही दूषित पाण्याचा प्रश्न हा मुद्दा मांडला, पण हे शेरी हे बघा ना, त्या दादांनी हा मुद्दा मांडला. बोला. शेरी नाल्याचं पाणी सगळ्या गावाचं वापरलेलं पाणी आहे. त्याच्या शुद्धीकरणाची STP प्लॅनचा जयंत पाटील साहेबांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. त्याचा 102 कोटीचा प्रस्ताव मंत्रालयात गेले 4 महिने झाले प्रलंबित आहे. मात्र इथं खोटे गल्ली बोळातले कॉन्क्रीट रस्ते आणि गटरीचा विकास केला जातो. मात्र आज घनकचऱ्याचा विषय असेल, पाण्याचा विषय, त्या बाबतीत सत्ताधारी सपशेल अपयशी ठरलेले आहे.
तुम्ही ग्राउंड रियालिटी जर जाणून घ्यायची असेल तर सांगली विधानसभा मतदारसंघातील 14 ग्रामीण भागात जावा आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घ्या. नांदरेसारख्या गावामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 20 कोटी रुपयाचं विकास काम चालू आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना हा फंड दिलेला आहे. नुसते रस्ते नगरसेवक पण करतात, पण काय तुम्ही विकास केला? उद्योगधंदे तुम्ही आणले का? हा विचार करायला पाहिजे. सुरक्षितता किती आहे? महापूर हा कशामुळे येतोय? हे फ्लायओव्हर झाल्यामुळं. आता एक नवीन शक्तीपीठ रस्ता नवीन सरकारनं डोक्यावर घातलेला आहे, तो रस्ता रद्द झाला पाहिजे, नाहीतर सांगली महानगरपालिकेत विश्रामबागपर्यंत तो पुराचं पाणी पसरणार आहे. 2014 पासून जे महापूर आले बीजेपीचे निष्क्रिय मंत्री असतील आमदार असतील यांच्यामुळे झाले का? केटीवर बंधारे ऐका एक मिनिट ताई ऐका, कशामुळे झाले? महापूर नाही आला पूर आला होता ना, पूर आला होता. केटीवर बंधारे 24 आहेत. कोल्हापूर पासून तुम्ही सांगलीपर्यंत जावा, 27 केटीवर बंधारे आहेत. 7.5 कोटी रुपये वर्गी लावले. मुद्दा मांडा, पटकन मुद्दा मांडा. यांच्या भ्रष्टाचारामुळे टेक्निकल यांना समजत नाही. फक्त काही योजना काढायच्या, मंदिर मस्जिद बोला, शिवसेना बोला बोला दोन्ही राज्यांचा समन्वय ठेवून पूर येऊ नये म्हणून सर्व समित्या, कृष्णापूर महानियंत्रण समिती, कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या सूचना विचारात घेऊन दोन्ही राज्याची समन्वय समिती, दोन्ही राज्याचे लोक नियंत्रण केल्यामुळं पूर आला. मागच्या वेळी जलसंपदा मंत्री या ठिकाणी राष्ट्रवादीचे होते. 19ला आणि 21ला महापुरात सांगली बुडली. त्याचा पूर्ण टेक्निकल पाठपुरावा मी केलेला आहे. काय झालं त्यावेळी काय झालं? सांगतो ऐकायची भूमिका ठेवा. त्यावेळी ऐका पूर नियंत्रण यंत्रणेवर काही सेन्सर बसवण्यात आले. 2005 मध्ये त्याची तरतूद करण्यात आली. बोला, विकास निधी आणला म्हणजे काय उपकार केलेला नाही, तुमचं कर्तव्य आहे. मागच्या वेळी आमदार साहेबांचा निसटता विजय झाला हे खरं आहे, परंतु काँग्रेसवाल्यांनी त्यावेळी जातीचा कार्ड काढला. ब्राह्मण विरुद्ध मराठा केलं. ब्राह्मण विरुद्ध मराठा कोणी केलं? थांबा, बोला थांबा. जे आता हे आमचे मित्र म्हणले ब्राह्मण विरुद्ध मराठा, तर आज आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. एक मिनिट जो कोण उमेदवार मराठा समाजाला आरक्षण 50%च्या आत देईल त्या उमेदवाराला मराठा समाज इथून पुढे मतदान करेल, आणि तेही ओबीसीच्या आतमध्ये 50%च्या आत पाहिजे आरक्षण. आरक्षणाचा मुद्दा आहे. बघा, 100% मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. शेतकरी कुटुंबातली मुलांच्या आत्महत्या झालेले, देशो धडे मिळालेत. शिंदे सरकारनं ओबीसी मधूनच मराठाला आरक्षण दिलं पाहिजे होतं. त्याचं निश्चितपणानं महायुतीला भोगावं लागेल. शिवसेनेला यांनी कधी देखील पटवून घेतलेलं नाही, म्हणून शिवसेना बाहेर पडली. कोणी बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी शिवसेना बाहेर पडले. पण बाळासाहेबांचे विचार काय होते सांगा ना मला. सामान्य नागरिकांना हिंदुत्वाचं काय झालं? हिंदुत्वाचा मुद्दाच घेऊन अजित पवारांकडे कुठे हिंदुत्व आहे? अजित पवारांकडे कुठे हिंदुत्व आहे? विचारतील ना लोक तुम्हाला. बघतायच की, सांगा आता ना मला. बघतायच ना लाडकी बहीण लाडकी बहीण वेगळं, हिंदुत्व किती हिंदुत्व बाहेर पडायला फुले आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे. असं काय करताय? नाही, यांना पिक्चर काढावे लागतात धर्मावर 1, 2, 5 वर्षानंतर. तुम्हाला पिक्चर काढावे लागतात. अहो ते पिक्चर नाहीये, आपल्या राज्याचं फ्युचर आहे. पिक्चर नाही फ्युचर आहे. बोला, शिवसेना बोला. सांगा, अब्दुल सत्तार हिंदुत्ववादी आहेत का? अब्दुल सत्तार हिंदुत्ववादी आहेत का? 100% शिवसेनेत असणारा प्रत्येक शिवसैनिक हा हिंदुत्ववादी आहे. आणि मी म्हणतो या राज्यात नाही, या देशातला प्रत्येक माणूस हा हिंदुत्ववादी असतो. बरं, कसं काय शक्य आहे? तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा काढला. हिंदुत्ववादी प्रत्येकानं राहिलं. तुम्ही हिंदुत्वाचा साहेब मुद्दा काढलात. मोदींनी रामाचा प्रश्न काढला, पण त्यांनी शंकराचार्याला काही बोलवलं नाही. यांच्यावर त्याची धर्मनिष्ठा. साहेब, भारतामध्ये राज्यघटना अजून अस्तित्वात आहे, अजून मनुस्मृती आलेली नाही. भारत हा एक सेक्युलर देश आहे. कॉन्स्टिट्युशनली नरेंद्र मोदींच्या राजवटीत सुद्धा भारत हा एक सेक्युलर देश आहे, होता आहे. आणि बोला. हिंदूवरती अन्याय अत्याचार करायला लागलेत ना. आम्ही अनुसूचित जाती जमातीत नेतोय. लक्षात घ्या, आदरणीय जयंत पाटील हे वाळवा मतदारसंघातले आहेत. त्या ठिकाणी वाटेगाव हे अण्णाभाऊ साठेंची जन्मभूमी आहे. जयंत पाटलांच्या वडिलांचा पुतळा महापालिका सांगली 38 लाख रुपये खर्च करून करते, पण
अण्णाभाऊ हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, त्यांचं या ठिकाणी स्मारक होत नाही. आज महाराष्ट्रात एवढे बलात्कार व्हायला लागलेत महिलांच्या सुरक्षेवर काय, आणि आमदारांचं सांगतो मागील 15 वर्ष ई कोला नावाचा विषाणू असणारा पाणी सांगली पिते. तो ई कोला विषाणू म्हणजे माणसाच्या विष्ठेतला विषाणू आहे. 15 वर्ष झालं सांगलीची जनता विषाणू पाणी पिते. यावर काय केलं? तुमचे 5 मंत्री असताना का केलं नाही? तेव्हा काय झोपा काढत होता काय? तेव्हा काही झोपला होता काय? 5 मंत्री असताना काय? यांनी ते म्हणतात तुमचे 5 मंत्री होते, पाण्याचा प्रश्न का निकाली नाही लावला? 5 मंत्री वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. यांच्याकडे 30 वर्ष झाले आमदारकी आहे जवळपास. यांचा आमदार काय करतोय? मौन सम्राट यांचा आमदार. तुमचा आमदार मौन सम्राट आहे, तुमचा आमदार मौन सम्राट आहे अशी ते टीका करतात. हे बघा, एखादा माणूस कार्यसम्राट त्यांना जी पदवी दिली आहे, काम करून दाखवत आहेत, आणि त्यांनी जे काम केलं त्यांच्याबद्दल यांच्यासारखं कुणाला मारहाण केली, शिवीगाळी केली, अत्याचार केले असं एकही सुधीर दादांच्या बद्दलचं प्रकरण नाही आहे. त्यामुळे आमचा आमदार धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे. आमदार दुसऱ्या तांदळासारखं स्वस्त आहे, स्वच्छ आहे. शेतीचं काय? सांगली म्हणजे नॅशनल हायवे करण्याचा आणि कॉन्ट्रॅक्टरना जगवण्याचा धंदा भारतीय जनता पक्षाचा सुरू आहे. आणि त्यातनंच शक्तीपीठ म्हणजे राज्यातल्या सगळ्या देवांना जोडण्यासाठी शक्तीपीठ एक नवं 88,000 कोटी रुपये या शक्तीपीठाच्या माध्यमातून राज्य सरकारना मिळणार आहेत. यामुळं सांगली जिल्ह्यातला आणि राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. माझं सगळ्यांना एकच प्रश्न आहे, नेते येणार जाणार पण आम्ही इथंच राहणार आहोत. आमचे प्रश्न कोण घेणार आहे? टेंडर 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 हे काय बोलतायत? बरोबर आहे. नेते येतील आणि जातील, आमचे प्रश्न कोण घेणार? टेंडर आणि टक्केवारीवर हे बोलतात. 80 ते 90% कॉन्ट्रॅक्टर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे. तो प्रोसेस आहे, त्या प्रोसेस मधनच कामं होतात. ह्याचा अर्थ असं नाही की त्यामध्ये टक्केवारीच घेतली जाते. मुळात टक्केवारीला जन्म देणारा काँग्रेस आणि राष्ट्रवादी. लाडकी बहीण ह्या पैसे दिले, सरकारी लाच दिली, पण महागाई तेल 30 रुपयानं वाढलं, गहू 20 रुपयानं वाढला, डाळ 50 रुपयानं वाढले. बोला, सरकारी लाच दिली असं ते उल्लेख करतात लाडकी बहीण योजनेचा. सरकारी लाच साफ चुकीचं आहे. लाडक्या बहिणीच्या बाबतीत हे एवढं बोलतात की लाडक्या बहिणीची योजना ही अशी आहे तशी आहे, मात्र स्वतःच्या कार्यालयासमोर स्वतः बोर्ड लावणारी ही माणसं आहेत. लाडकी बहीण योजना करून दिलं जाईल असं हेच लावतात. हा बोला. ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य बहिणींना जाऊन विचारा, ती लाच आहे काय आधार आहे त्याच्यासाठी? बरं बोला. सर्वात सांगलीचा विकासाचा मुद्दा असा आहे, सांगलीमध्ये मशानभूमी एवढी थर्ड क्लास आहे. 40 रोज पर्यंत येतात, कारण तिथल्या एकाही तिथं लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही आहे. अशी परिस्थिती झाली आहे. इकडे आपण झाडं जोडा म्हणतोय, झाडं लावा म्हणतोय, आणि कत्तल करून तिथं मशानभूमीत झाडं आणतात. लाज वाटली पाहिजे या सरकारांना, सगळ्या महापालिकेला लाज वाटली पाहिजे. स्मशानभूमी बांधू शकत नाही, पाणी देऊ शकत नाही, अशा मूलभूत प्रश्नांवरती सांगलीमध्ये येऊन आजही बोलावं लागतं. आणि त्यामुळे प्रश्न पडतो की इतक्या वर्षामध्ये या लोकप्रतिनिधींनी केलं काय? केवळ एकाचे आरोप दुसऱ्यावरती, दुसऱ्याचे आरोप तिसऱ्यावरती ढकलण्याचं हे काम सुरू आहे. पण या सगळ्यामध्ये या निवडणुकीनंतर तरी सांगलीकरांना काहीतरी मिळेल, त्यांच्या हक्काच्या ज्या गोष्टी आहेत त्या तरी किमान त्यांच्या पदरात पडतील अशी आपण अपेक्षा करूया. मुद्दा विधानसभेचा या कार्यक्रमामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण इथे थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूजवरती मुद्दा विधानसभेचा.